खूप दिवसाची वाट बघितल्यानंतर फायनली आज आमच्याकडे पण पाऊस पडला. थोडाच वेळ पाऊस होता, पण धो असा पाऊस पडला. पाऊस थांबल्यावर आम्हाला थोडं बाहेर जायचं होतं, कारण रविवार आहे म्हटल्यावर आम्हाला काही ना काहीतरी खरेदी करायचीच असती. म्हणजे भाजीपाला म्हणा किंवा काही ग्रॉसरी संपलेली असते ते आणायचं असतं. त्यासाठीच मी बाहेर गेलो होतो आणि पाऊस पडल्यामुळे वातावरण खूप छान झालं होतं. आणि त्यात कोकणाकडचं वातावरण तर तुम्ही इमॅजिन करू शकता किती सुंदर वातावरण असतं. घरातला थोडाफार किराणा संपला होता, तोच घ्यायचा होता. मग आम्ही एका ठिकाणी बाजारमध्ये गेलो होतो. तिथं खूप गर्दी पण होती रविवार असल्यामुळं. पटकन तिथं खरेदी केली. त्याच्यानंतर भाजी पण घ्यायची होती. तर नेहमी मी याच भाजी मंडईमध्ये भाजी खरेदी करायला येते. खूप छान आणि फ्रेश भाज्या असतात तिथं. येताना दूध आणलं होतं, ते म्हटलं पटकन गरम करून ठेवा नाही तर खराब व्हायचं. तर मी दूध काढून घेते म्हटल्यावर यांचं असं चालू होतं की दूध स्वच्छ असतं, कशाला काढून घेतेस म्हणून. असं प्रत्येकाच्या काही ना काहीतरी सवयी असतातच. काही चांगल्या असतात, काही वाईट असतात. तशा माझ्या पण आहेत अशा काही सवयी. त्या सवयी आपल्याला फॉलो केल्याशिवाय अजिबातच जमत नाही. त्याच्यामुळे मी पण काही कुणाचं ऐकत नाही. माझ्या मनाला जे पटतं तेच मी करत असते नेहमी. पटकन इकडं चेंज वगैरे करून घेतलं. आणलेला सगळा भाजीपाला फ्रीजमध्ये ठेवून दिला. त्याचसोबत स्वयंपाकाला पण लागले होते. स्वयंपाक बनवला. पटकन दोघांनीही जेवण करून घेतली आणि थोडं बाहेर चालायला गेलो शतपावले करायला. तसं आम्ही खूप दिवसापासून गेले नव्हतो. आता परत आम्ही चालू केले बाहेर फिरायला जायचं. आणि पाऊस पडल्यामुळे वातावरण पण खूप छान होतं. सो चला आजसाठी एवढंच. भेटूयात नेक्स्ट ब्लॉगमध्ये. बाय बाय.